Hello dear all, I am Santosh Wagh and welcome to channel Lower Jilba Sandhya Wagh. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील प्रॉब्लेम सेट 3 आणि चॅप्टर आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. प्रॉब्लेम सेट 3 मधील क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 5 आपण आधी दोन व्हिडिओ मध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. आता ह्या व्हिडिओ मध्ये आपण क्वेश्चन नंबर 6 टू क्वेश्चन नंबर 10 पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे, इफ सम ऑफ थर्ड अँड 8th टर्म ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 7 and sum of 7th and 14th term is -3, then find the 10th term. आता अशी क्वेश्चन सॉल्व करत असताना आपल्याला फर्स्ट टर्म दिलेली नाहीये आणि कॉमन डिफरन्स देखील दिलेला नाही. कुठलेही अरिथमेटिक प्रोग्रेशन जर आपल्याकडे असेल तर त्याची nth टर्म काय असते, a plus n minus 1 into d, where a is the first term, a is first term आणि d is a फर्स्ट टर्म झाली, त्यानंतर d हा कॉमन डिफरन्स असतो. बरोबर आहे ना, आज तो कॉमन डिफरन्स. मग ह्या दोन गोष्टी आपल्याला माहित नाही, परंतु काय दिलेलं आहे, दोन एन टर्मची ऍडिशन दिलेली आहे आणि परत एकदा दुसऱ्या कंडिशन मध्ये दुसऱ्या दोन एन टर्मची ऍडिशन दिलेली आणि त्याचा उपयोग करून आपल्याला काय फाइंड आउट करायचं, 10th टर्म फाइंड आउट करायची. मग हे कसं करणार आहोत, तर सिंपल आहे. पुन्हा एकदा हाच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा. दोन इक्वेशन्स आपल्याकडे येणार आहे की ज्यामध्ये दोन व्हेरिएबल असणार आहे, ए आणि डी. कारण की एका कंडिशन मध्ये आपल्याला 3rd आणि 8th ची सम मिळणार आहे, दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला 7th आणि 4th ची सम मिळणार आहे. म्हणजे दोन लिनियर इक्वेशन्स मिळणार आहे इन टू व्हेरिएबल्स. ते जर सॉल्व्ह केले की आपल्याला ए आणि डी चे व्हॅल्यू मिळतील आणि आपल्याला 10th टर्म फाइंड आउट करता येईल. तर सिंपल आहे, आपण सोल्युशन फेअर मध्ये लिहूया. आता रफ मध्ये आयडिया आल्यानंतर आपण फेअर मध्ये सोल्युशन लिहूया. सोल्युशन लिहिताना सुरुवातीला आपण गिवन लिहिणार आहोत. तर गिवन आपल्याला काय काय दिलेलं आहे, सुरुवातीला आपल्याला अजून करावं लागणार, अजून करावं लागणार, लेट a is the first term and d is the common difference for the given arithmetic progression and tn is the nth term for the arithmetic progression. आपल्याला गिवन आहे t3 plus t8 म्हणजे 3rd टर्म आणि 8th टर्मची ऍडिशन आपल्याला 7 दिलेली आहे, त्यानंतर 7th टर्म आणि 14th टर्मची ऍडिशन -3 दिलेली आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचे t10, 10th टर्म फाइंड आउट करायची. तर तुमचं एक ऑब्झर्वेशन लक्षात आलं असेल की T3 आणि T8 याची सम पॉझिटिव्ह आहे, तर नंतरचे टर्म जे आहेत, नेक्स्ट टर्म जे आहेत T7 आणि T14 यांची ऍडिशन निगेटिव्ह मध्ये येते. म्हणजे याचा अर्थ हे जे प्रोग्रेशन आहे हे प्रोग्रेशन नंबर लाईनवर निगेटिव्ह साईडला प्रोग्रेशन मध्ये आहे. नंतरचे जे टर्म्स आहेत, हायर nth टर्म जे आहेत त्या निगेटिव्ह असणार आहेत. म्हणजे याचा अर्थ कॉमन डिफरन्स हा निगेटिव्ह यायला पाहिजे. एक जस्ट आपलं ऑब्झर्वेशन तुमच्या लक्षात ठेवा. जेव्हा आपण फाइंड आउट करू त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईलच की कॉमन डिफरन्स हा निगेटिव्ह आहे. कारण की का, तर हायर टर्मची ऍडिशन ही निगेटिव्ह आलेली आहे आणि कमी nth टर्मची ऍडिशन पॉझिटिव्ह आलेली आहे. म्हणून हे जे प्रोग्रेशन आहे हे नंबर लाईनवर निगेटिव्ह डिरेक्शनला प्रोग्रेशन मध्ये आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे 10th टर्म. मग यासाठी आपल्याला माहित पाहिजे की tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d हा फॉर्म्युला आहे कुठल्याही nth टर्म फाइंड आउट करण्यासाठी. म्हणजे a फर्स्ट टर्म माहित पाहिजे, नंतर d आपल्याला कॉमन डिफरन्स माहित पाहिजे. तो कसा कॅल्क्युलेट करणार, तर हे जे दोन कंडिशन दिलेले आहेत त्या कंडिशनवरून आपण फाइंड आउट करणार. म्हणजे nth टर्म आपल्याकडे आहे की tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d, ही कंडिशन आहे आपल्याकडे. तर ह्या कंडिशन मध्ये आपण t3 कॅल्क्युलेट करूया. म्हणजे n इज इक्वल टू 3 पुट करायचा, म्हणजे a प्लस 3 मायनस 1 इंटू डी म्हणजे a प्लस 2d. t3 ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ a आणि d आलेली. a आणि d आपल्याला माहित नाही, परंतु फक्त n नंबर माहिती आहे, म्हणून t3 ची व्हॅल्यू आलेली a प्लस 2d. त्याच पद्धतीने t8 ची व्हॅल्यू काय आलेली आहे, a प्लस 7d. t7 ची व्हॅल्यू a प्लस 6d आणि t14 ची व्हॅल्यू आलेली a प्लस 13d. आता ह्याच व्हॅल्यू आपण दोन कंडिशन मध्ये पुट करणार आहोत. पहिली कंडिशन आपल्याला काय दिलेली आहे, पहिली कंडिशन आपल्याला दिलेली की t3 प्लस t8 इज इक्वल टू 7 आणि दुसरी कंडिशन आहे t7 प्लस t14 इज इक्वल टू -8. तर t7, t14, t8, t3 मध्ये आपण ह्या व्हॅल्यू पुट करूया आणि इक्वेशन फॉर्म करूया. आता दोन कंडिशन दोन साईडला मी लिहिलेल्या आहेत. t3 प्लस t8 इज इक्वल टू 7, t3 ची व्हॅल्यू a प्लस 2d, t8 ची व्हॅल्यू a प्लस 7d इज इक्वल टू 7. म्हणजे ऍडिशन येणार आहे a प्लस a म्हणजे 2a, 2d प्लस 7d म्हणजे 9d इज इक्वल टू 7. हे झालं पहिलं इक्वेशन. त्याच पद्धतीने आपल्याला अजून एक, आता हे लिनियर इक्वेशन झालं इन टू व्हेरिएबल. दोन व्हेरिएबल आहेत a आणि d आणि लिनियर व्हॅल्यू. लिनियर म्हणजे काय, व्हेरिएबलचा इंडेक्स हा त्या टर्मचा इंडेक्स 1 आहे. या ठिकाणी a चा इंडेक्स, a ची पॉवर 1 आहे, d ची पॉवर देखील 1 आहे, मॅक्झिमम पॉवर 1 आहे, म्हणून हे लिनियर इक्वेशन झालेलं आहे.
आता सेकंड कंडिशन मध्ये T7 प्लस T14 इज इक्वल टू -3, T7 ची व्हॅल्यू आहे a प्लस 6d आणि T14 ची व्हॅल्यू आहे a प्लस 13d इज इक्वल टू -3. पुट करा, इक्वेशन सॉल्व करा. हे a प्लस a म्हणजे 2a, 6d प्लस 13d म्हणजे 19d इज इक्वल टू -3. हे एक झालं सेकंड इक्वेशन. दोन लिनियर इक्वेशन्स आपल्याला मिळालेले आहेत. ते जर आपण सॉल्व केले तर आपल्याला दोन्ही व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळणार आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू आणि d ची व्हॅल्यू मिळणार आहे. तर सुरुवातीला आपण काय करूया, या ठिकाणी 2a आहे आणि 2 आहे, म्हणजे जर आपण इक्वेशन 1 आणि 2 यांचं सबट्रॅक्शन घेतलं तर 2a हा इलिमिनेट होणार आहे, फक्त व्हेरिएबल d राहील आणि d ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल पहिल्या स्टेजमध्ये. त्यानंतर ती d ची व्हॅल्यू कुठल्या एका इक्वेशन मध्ये पुट केली की आपल्याला रिमेनिंग व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळणार आहे. नाउ सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन नंबर 2. जर ते केलं तर काय होणार आहे, 2a प्लस 19d इज इक्वल टू -3. त्यातनं सबट्रॅक्शन करणार आहे 2a प्लस 9d इज इक्वल टू 7. सबट्रॅक्शन करताना सेकंड इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचं साइन चेंज करायचं आहे. म्हणजे इथं -2a होणार, -9d होणार आहे, -7 होणार आहे. हा 2a आणि हा 2a इलिमिनेट होणार आहे. 19d -9 म्हणजे 10d आणि -3 -7 म्हणजे -10. म्हणजेच काय, 10d इज इक्वल टू -10. हे नवीन इक्वेशन मिळालेले की ज्यामध्ये फक्त d व्हेरिएबल आहे. म्हणजे 10 जर इकडे ट्रान्सफर केला तर d इज इक्वल टू -10/10 म्हणजे d इज इक्वल टू -1. सुरुवातीला आपण डिस्कशन केलं त्या पद्धतीने कॉमन डिफरन्स हा निगेटिव्ह आलेला आहे. म्हणजे नंबर लाईनवर जे काय नंबर नेक्स्ट नंबर असेल ते सगळे लेफ्ट साईडला प्रोग्रेशन मध्ये असणार आहे. आपण नंबर लाईन जर ड्रॉ केली तर त्यावेळी तुमच्या लगेच लक्षात येईल की पहिला नंबर जर 7 असेल त्याच्यानंतरचा नंबर काय असणार आहे, 6 असणार आहे. त्यानंतरचा नंबर 5 असणार आहे, कारण की कॉमन डिफरन्स निगेटिव्ह आहे. जर नंबर जर 1 असेल तर नंतरचा नंबर 0 असणार आहे, नंतरचा नंबर -1 असणार आहे, नंतर -2. अशा पद्धतीने लेफ्ट साईडला ही सिरीज प्रोग्रेशन मध्ये असणार आहे. आता पुट d इज इक्वल टू -1 इन इक्वेशन नंबर 1 किंवा इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट केले तरी चालेल. इक्वेशन 1 आहे 2a प्लस 9d इज इक्वल टू 7. 2a प्लस 9 इंटू -1 इज इक्वल टू 7 म्हणजेच 2a इज इक्वल टू 2a मायनस 9 इज इक्वल टू 7. हे इक्वेशन पुन्हा इथे लिहिलं आपण 2a इज इक्वल टू 7 आणि -9 तिकडे ट्रान्सफर केला तर काय येणार आहे +9 म्हणजे 2a इज इक्वल टू 16, a इज इक्वल टू 16/2, a इज इक्वल टू 8. म्हणजे फर्स्ट टर्म 8 आलेली आहे आणि कॉमन डिफरन्स -1 आलेले. आपण आता या ठिकाणी जर मॅन्युअली जर ती सिरीज पुट केली तर आपल्याला आपला आन्सर टॅली देखील करता येईल, ते आपण करू. तर वी गॉट फर्स्ट टर्म a इज इक्वल टू 8 अँड कॉमन डिफरन्स d इज इक्वल टू -1. देन nth टर्म ऑफ एनी अरिथमेटिक प्रोग्रेशन जर फाइंड आउट करायचे असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे की tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू d. हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलामध्ये आपल्याला 10th टर्म फाइंड आउट करायची, म्हणजे a 8 आहे, n 10 आहे आणि d -1 आहे. हे जर पुट केलं तर आपल्याला t10 इज इक्वल टू -1 येणार आहे. ही झालं आपलं आन्सर. 10 टर्म ऑफ द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज -1. आता आपल्याला नंबर लाईनवर हे पुट करायचे, नंबर लाईनवर पुट करायचे आणि आन्सर जस्ट आपलं क्रॉस चेक करायचंय. तर पहिली टर्म आहे, सपोज या ठिकाणी 0 आहे, या ठिकाणी 0 आहे. पहिली टर्म जी आहे ती a इज इक्वल टू 8 आहे. सपोज या ठिकाणी 8 आहे असं आपण कन्सिडर करूया. हा 8 आहे, ही झाली t1. ही जी टर्म आहे ही झाली t1. त्यानंतर डिफरन्स दिलेला आहे -1 म्हणजे नेक्स्ट टर्म काय असणार आहे 7 असणार आहे. नंतरची 6 असणार आहे, 5 असणार आहे, 4 असणार आहे, 3 असणार आहे, 2 असणार आहे, 1 असणार आहे. म्हणजे या ठिकाणी 0. म्हणजे ही झाली सेकंड टर्म, थर्ड, फोर्थ, फिफ्थ. बरोबर आहे की नाही. म्हणजे थर्ड टर्म कुठली आहे, ही फर्स्ट, सेकंड, थर्ड. ही झाली थर्ड टर्म. थर्ड टर्म काय असणार आहे, ही 7, या ठिकाणी 6 असणार आहे. त्यानंतर 7 टर्म कुठली असणार आहे 4, 5, 6, 7. ही झाली t7. तो नंबर काय असणार आहे 2 असणार आहे. बरोबर ना. इथं 6, 5, 3, 6, 5, 4, 3, 2. म्हणजे 2 जी व्हॅल्यू आहे ती 7 टर्म असणार आहे ह्या प्रोग्रेशनमध्ये. नंतर या ठिकाणी 1, या ठिकाणी 0, नंतर या ठिकाणी -1 असणार आहे, -1, नंतर -2, -3, -4, -5, नंतर -6, -7, -8. आलं लक्षात. आता आपण काय फाइंड आउट केलेलं आहे 10th टर्म बघा. या ठिकाणी ही फर्स्ट टर्म आहे, ही सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, 7th, 8, 9, 10th. ही झाली 10 टर्म, ती आली -1. आलं लक्षात. म्हणजे नंबर लाईनवर देखील आपण पाहतोय की ही सिरीज लेफ्ट साईडला प्रोग्रेशन मध्ये असणार आहे, कारण की d ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे म्हणून. आता ज्या दोन कंडिशन आपल्याला दिलेल्या आहेत T3 आणि T8, तर थर्ड टर्म किती आहे 6 आहे,
T3 इज इक्वल टू 6 आहे, आपण नंबर लाईनवर पाहतोय. आणि T8 कुठे आहे, हा 7 आहे आणि ही T8 आहे, म्हणजे T8 किती आहे, 1 आहे. T8 इज इक्वल टू 1. दोघांची ऍडिशन किती आहे, 6 + 1 7, ते आपल्याला दिलेलं. हे आपण ट्रू केलंय, टॅली केलंय. त्यानंतर T7 आणि T14, T7 किती आहे, 2 आहे आणि T14 किती असणार आहे पहा. T14 नंबर कुठे आहे, ही T10 इथं आहे. नंतर 11 12 13 14 ही झाली T14 टर्म. T14 किती आहे, -5 आहे. दोघांची जर आपण ऍडिशन केली 2 + -5 म्हणजे आन्सर येणार आहे -3. हे देखील आपण टॅली केलेलं आहे. आपण आपले आन्सर नंबर लाईनवर नंबर प्लॉट केले आपल्या रेफरन्ससाठी आणि जस्ट टॅली केलेले आहेत. एक आपला कन्सेप्ट क्लिअर होतोय की जेव्हा D हा निगेटिव्ह असतो त्यावेळी ते अरिथमेटिक प्रोग्रेशन हे लेफ्ट साइडला प्रोग्रेशन मध्ये असतं. तर आपला आन्सर काय आहे, 10th टर्म ऑफ द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन इज -1. यानंतर क्वेश्चन नंबर 7 पहा. इन अन अरिथमेटिक प्रोग्रेशन द फर्स्ट टर्म इज -5, म्हणजे a ची व्हॅल्यू दिलेली आहे, a इज इक्वल टू -5 अँड लास्ट टर्म इज 45, म्हणजे Tn जो लास्ट टर्म आहे ती 45 दिलेली आहे. इफ सम ऑफ ऑल नंबर्स इन द अरिथमेटिक प्रोग्रेशन इज 120, सम म्हणजे काय, Sn आपल्याला दिलेली 120, देन हाऊ मेनी टर्म्स आर देअर, म्हणजे आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. nth टर्म दिलेली आपल्याला, परंतु n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. व्हॉट इज द कॉमन डिफरन्स, d देखील आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. पुन्हा एकदा दोन फॉर्म्युला आपल्याकडे येणार आहे. Tn इज इक्वल टू a + n-1 into d अँड सम दिलेली म्हणजे Sn इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट 2a + n-1 into d. हे दोन्ही फॉर्म्युला आपल्याला यूज करायचे आणि रिक्वायर्ड व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. तर आपण फेअरमध्ये लिहूया आणि पुन्हा एकदा डिस्कशन करूया. तर सोल्युशन लिहिताना पहा, आपल्याला गिवन जे दिलंय ते आधी लिहून घेऊया आणि सुरुवातीला अजून करूया. लेट फॉर द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन a इज द फर्स्ट टर्म अँड d इज द कॉमन डिफरन्स अँड Tn इज द n टर्म अँड Sn इज द सम ऑफ द n टर्म्स. आपल्याला गिवन काय काय आहे, फर्स्ट टर्म दिलेली आहे a इज इक्वल टू -5, बरोबर आहे ना. a इज इक्वल टू -5 आपल्याला दिलेली आहे. लास्ट टर्म Tn दिलेली 45 आणि सम ऑफ द नंबर्स दिलेले 120. काय फाइंड आउट करायचं आपल्याला, नंबर ऑफ टर्म्स आणि कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी आपल्याकडे दोन फॉर्म्युला आहेत. सम दिलेली आहे म्हणून हा फॉर्म्युला सुरुवातीला यूज करूया. त्याच्यानंतर Tn दिलेला आहे, Tn देखील फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. तर नेक्स्ट पेजवर आपण ते लिहूया. तर फॉर एनी अरिथमेटिक प्रोग्रेशन वी नो सम ऑफ द n टर्म्स इज Sn इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. आता हा फॉर्म्युला मॉडिफाईड आहे. आपला रेग्युलर फॉर्म्युला काय आहे, n/2 इंटू ब्रॅकेट 2a + n-1 into d. हा फॉर्म्युला आहे Sn चा. परंतु या ठिकाणी जर आपण मॉडिफिकेशन केलं, 2a च्या ऐवजी आपण a + a लिहिलं तर a + n-1 into d म्हणजे Tn येणार आहे. आलं लक्षात. हाच फॉर्म्युला आपण कसा लिहू शकतो, इंटू ब्रॅकेट a + a म्हणजे 2a + n-1 into d. आणि ही जी टर्म आहे a + n-1 into d ती म्हणजे काय, Tn असते. आलं लक्षात. म्हणजे a म्हणजे फर्स्ट टर्म, Tn म्हणजे लास्ट टर्म, म्हणून फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म लिहिलेला आहे. कारण की ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला फर्स्ट टर्म पण दिलेली आहे आणि लास्ट टर्म पण दिलेली, म्हणून हा फॉर्म्युला यूज करणं सोयीस्कर. मग Sn दिलेली 120, n/2, n आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फर्स्ट टर्म -5 आहे, लास्ट टर्म 45 आहे. जर इक्वेशन सॉल्व्ह केलं तर आपल्याला येणार आहे 120 इज इक्वल टू 20n. या ठिकाणी रिड्यूस करूया. ठीक आहे, म्हणजे 20n इज इक्वल टू 120 म्हणजे n इज इक्वल टू 120/20 म्हणजेच या ठिकाणी 6 येणार आहे. नंबर ऑफ टर्म्स किती आलेले, 6 आहे. तर आपलं कॉमन डिफरन्स जेव्हा आपण फाइंड आउट करू त्यावेळी अरिथमेटिक प्रोग्रेशन देखील आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. कारण की नंबर ऑफ टर्म्स 6 आहेत, म्हणजे छोटी फायनाईट सिरीज आहे ती आपण नंतर लिहूया. तर आपल्याला कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी फॉर्म्युला पुढचा वापरायचा, n टर्म ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन. तो फॉर्म्युला आहे Tn चा फॉर्म्युला. तर Tn इज इक्वल टू a + n-1 into d. हा फॉर्म्युला आहे. त्यामध्ये आपल्याला d फाइंड आउट करायचा आहे. a दिलेला आहे, फर्स्ट टर्म आहे -5, n आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलेली 6 आणि Tn म्हणजे लास्ट टर्म दिलेली 45. तर 45 इज इक्वल टू -5 + 5d म्हणजेच 45 + 5, हा 5 इकडे ट्रान्सफर केला प्लस होणार आहे 50 इज इक्वल टू 5d म्हणजे 50/5 म्हणजे या ठिकाणी येणार आहे 10. कॉमन डिफरन्स d आलेला 10 म्हणजे हा पॉझिटिव्ह आलेला आहे. याचा अर्थ काय,
ही सिरीज नंबर लाईनवर राईट साईडला प्रोग्रेशनमध्ये असणार आहे. तर आपण सिरीज या ठिकाणी लिहू शकतो. आपल्याला पहिली टर्म काय दिलेली आहे, पहिली टर्म दिलेली आहे -5. त्यानंतर कॉमन डिफरन्स 10 आहे, म्हणजे सेकंड टर्म काय येणार आहे, यामध्ये 10 ऍड केल्यानंतर 5 येणार आहे. नंतर तिसरी टर्म जी आहे त्यामध्ये 10 ऍड केल्यावर 15 येणार आहे, नंतर 25 येणार आहे, नंतर 35 येणार आहे आणि नंतर 45 येणार आहे. आता 45 टर्म जी लास्ट टर्म आहे आपल्याला गिवन आहे, म्हणजे ही लास्ट टर्म झालेली आहे. नंबर जर काउंट केले तर 1 2 3 4 5 6 म्हणजे देर आर 6 टर्म्स. आलं लक्षात, हे आपलं आपण जस्ट क्रॉस चेक केलेलं आहे. आणि जर सगळ्या टर्मची जर ऍडिशन केली तर ऍडिशन किती येणार आहे, ऍडिशन करा तुम्ही, -5 + 5 म्हणजे हा एकमेकाला नलिफाय करतील. 15 + 25 म्हणजे 40 + 35 75 + 45 म्हणजे आपल्याला आन्सर आलेलं 120. म्हणजे ही सिरीज छोटी असल्यामुळे आपण नंबरच्या ठिकाणी लिहू शकलो. तर आपला आन्सर काय असणार आहे, फॉर द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन देर आर 6 टर्म्स अँड कॉमन डिफरन्स इज 10. यानंतर क्वेश्चन नंबर 8 पहा. सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर्स इज 36. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. ते नॅचरल नंबरची सिरीज आपल्याला माहिती आहे की नॅचरल नंबर सिरीज सुरुवात होत असते 1 पासून, नंतर 2, नंतर 3, नंतर 4, नंतर इन्फिनिटी पर्यंत हे नॅचरल नंबर्स जातात. तर काय दिलेलं आहे, अशी सिरीज आहे की नॅचरल नंबरची की ज्यांच्या टर्मची जी फायनाईट सिरीज आहे त्या फायनाईट सिरीज मध्ये नंबर ऑफ टर्म्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि त्यांची ऍडिशन 36 दिलेली. मग जर सिरीज जर नॅचरल नंबर सिरीज असेल तर ही अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असते. त्याच्यामध्ये a = 1, फर्स्ट टर्म 1 असते आणि डिफरन्स देखील 1 असतो. ही स्पेशालिटी आहे नॅचरल नंबरच्या सिरीजची. आणि ही स्पेशालिटी असल्यामुळं सम ऑफ द n नॅचरल नंबर्स त्याचा फॉर्म्युला देखील एक सिम्प्लिफाईड फॉर्म्युला असतो, तो म्हणजे Sn = n × n + 1/2. हे सिम्प्लिफाईड का झालेला आहे, कारण की आपला जो रेग्युलर फॉर्म्युला आहे Sn = n/2 इंटू ब्रॅकेट 2a + n - 1 × d. या फॉर्म्युलामध्ये a ची व्हॅल्यू 1 जर पुट केली आपण, d ची व्हॅल्यू जर 1 पुट केली तर हा फॉर्म्युला डिराईव्ह होऊन मॉडिफाईड होऊन Sn = n इंटू ब्रॅकेट n + 1/2 येतो. म्हणजे स्पेशल फॉर्म्युला आहे फॉर द नॅचरल नंबर सम साठी, म्हणून हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करूया. आणि सिम्प्लिफाईड आन्सर आहे, अतिशय सोपा आन्सर आहे, ते आपण या ठिकाणी लिहूया. तर सोल्युशन पहा. वी नो सम ऑफ n नॅचरल नंबर इज Sn = n इंटू ब्रॅकेट n + 1/2. हा फॉर्म्युला आपण आत्ताच पाहिलेला आहे. हा फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे फॉर नॅचरल नंबर्स, वेअर Sn इज गिवन आपल्याला Sn = 36 आपल्याला गिवन आहे. म्हणजे Sn = 36 हे गिवन आहे, ते या ठिकाणी पुट करूया. 36 = n इंटू ब्रॅकेट n + 1/2 म्हणजे 2 इकडे ट्रान्सफर केला 72 होणार आहे आणि हा ब्रॅकेट ओपन केल्यावर n² + n होणार आहे. म्हणजेच आता सगळे टर्म्स एका बाजूला घेऊया, आपल्याला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळणार आहे. इक्वेशन काय असणार आहे, n² + n - 72 = 0. आता 72 चे आपल्याला फॅक्टर्स घ्यावे लागतील, जेणेकरून आता n च्या व्हॅल्यू 2 येणार आहे, कारण या ठिकाणी स्क्वेअर आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. 72 चे फॅक्टर्स कसे घ्यायचे की त्यांचं मल्टिप्लिकेशन -72 -72 यायला पाहिजे आणि त्या फॅक्टरची ऍडिशन +1 यायला पाहिजे, कारण या ठिकाणी +1 आहे. म्हणजेच 9 आणि -8 जर फॅक्टर्स घेतले तर या ठिकाणी ऍडिशन +1 येणार आहे आणि मल्टिप्लिकेशन -72 येणार आहे. म्हणून हे फॅक्टर्स आपण लिहिलेले आहेत. n² + 9n म्हणजे n ला आपण स्प्लिट केलेलं आहे, कशामध्ये n² 9n आणि -8n मध्ये स्प्लिट केलेलं, म्हणजे n² + 9n -8n - 72. हे फॅक्टर्स करणं आपल्याला फार महत्वाचं आहे. त्याला व्यवस्थित लक्षात घ्यायचं की त्यांची ऍडिशन +1 यायला पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन -72 यायला पाहिजे, कारण की 72 चे अजून देखील फॅक्टर्स आहेत. 72 चे वेगळे फॅक्टर घेतले तर 12 × 6, परंतु 12 आणि 6 यांचं मल्टिप्लिकेशन 72 येईल, परंतु ऍडिशन त्यांची +1 येणार नाही. म्हणून हेच फॅक्टर्स आपले ओके असणार आहेत. तर ते लिहिल्यानंतर कॉमन घ्यायचं आपल्याला. ह्या 2 टर्म्स मधनं 4 टर्म झालेल्या आहेत, 2 टर्म मधनं कॉमन घेतला n + 1 n + 9 राहणार आहे. दुसऱ्या मधनं -8 कॉमन घेतला, n + 9 ब्रॅकेटमध्ये राहिला = 0. आता n + 9 हा ब्रॅकेट कॉमन आहे, तो बाहेर घ्या, आतमध्ये राहणार आहे n - 8 म्हणजे = 0. 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे आयदर वन ऑफ द ब्रॅकेट इज 0.
दोन्ही ब्रॅकेट 0 असू शकतात किंवा वन ऑफ द ब्रॅकेट इज 0. तर n + 9 इज इक्वल टू 0 और n - 8 इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी n इज इक्वल टू -9 येणार आहे आणि या ठिकाणी n इज इक्वल टू 8 येणार आहे. परंतु n हा नॅचरल नंबर आहे. नॅचरल नंबर आपले स्टार्ट होतात 1 2 3 4 अशा पद्धतीने, म्हणजे ते निगेटिव्ह नंबर्स नसतात. म्हणून n इज इक्वल टू -9 हे नसणार आहे. म्हणजे n इज इक्वल टू 8 हे आन्सर असणार आहे. आन्सर असणार आहे नंबर ऑफ नॅचरल नंबर्स फॉर द गिवन सिरीज इज इक्वल टू 8. जर आपण सिरीज लिहिली तर तुमच्या लक्षात येईल सिरीज नॅचरल नंबरची सिरीज आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि कंटिन्यू असणार आहे. आता 8 नंबर्स आहेत की त्यांची ऍडिशन 36 आहे. आता जी आपल्याला सिरीज दिलेली आहे त्या सिरीजमध्ये नंबरची ऍडिशन किती 36 आहे. तर 36 कुठपर्यंत येणार आहे 1 + 2 3 3 + 3 6 6 + 4 10 10 + 4 15 15 + 6 21 नंतर 28 28 + 6 36 36 इथपर्यंत झालेली ऍडिशन. म्हणजे ही जी टर्म असणार आहे हीच टर्म आपली लास्ट टर्म असणार आहे. म्हणजे एवढ्या टर्मच्या सिरीजमध्ये आहे की त्यांची ऍडिशन 36 आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 8 टर्म्स आहेत की त्यांची ऍडिशन 36 आहे आणि ही सिरीज नॅचरल नंबरची आहे. तर आपण आन्सर जस्ट व्हेरीफाय आणि टॅली केलेलं आहे. महत्वाचं काय आहे की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला फॉर्म्युला जो आपण यूज केलेला आहे सम ऑफ द नॅचरल नंबर्स इज Sn इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेट n + 1/2 हा फॉर्म्युला फार महत्वाचा आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 9 पहा. डिवाइड 207 in 3 parts such that all parts are in arithmetic progression and product of 2 smaller parts will be 4 6 2 3. कंडिशन काय दिलेली आहे 3 पार्ट्स आहेत म्हणजे 3च नंबर आपल्याला घ्यायचे आहेत. त्या 3 नंबरची ऍडिशन 207 पाहिजे कारण दिलेलं आहे डिवाइड 207 म्हणजे 3 नंबरची ऍडिशन 207 पाहिजे आणि हे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये पाहिजे. याचा अर्थ काय कुठल्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स कॉन्स्टंट पाहिजे. अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये दिलंय म्हणजे d हा कॉन्स्टंट पाहिजे आणि त्यानंतर अजून एक कंडिशन दिलेली प्रॉडक्ट ऑफ 2 स्मॉलर पार्ट्स विल बी 4 6 2 3. आपल्याला व्यवस्थित अजून करावं लागणार आहे 3 नंबर्स आपण XY Z घेऊ शकतो परंतु त्यामध्ये कॉम्प्लिकेशन वाढणार आहे. मग हे अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे. याचा अर्थ काय जेव्हा आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशनचे 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर घ्यायचे असतात त्यावेळी एक नंबर घ्यायचा त्यानंतर हा मिडलचा नंबर घ्यायचा एक नंबर a + d घ्यायचा आणि दुसरा नंबर a - d घ्यायचा तिसरा नंबर. हे 3 नंबर जर घेतले तर आपल्याला सोल्युशन करणं अतिशय सोपं जातं. हे जर अजून केलं व्यवस्थित की आपल्याला 2 कंडिशन मध्ये पुट करून आन्सर फाइंड करता येईल. तर फेअरमध्ये आपण लिहूया आणि पुन्हा एकदा डिस्कशन करूया. सोल्युशन पहा. गिवन आपल्याला काय दिलेलं आहे की त्या 3 टर्मची ऍडिशन किती आहे 207 आहे. सो लेट फॉर द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन सिरीज 3 नंबर्स आर a - d a आणि a + d वेअर d इज अ कॉमन डिफरन्स. नेहमी लक्षात ठेवा जर आपल्याला अशा टाईपचे क्वेश्चन आले तर अशा पद्धतीने नंबर्स अजून करणं अतिशय फायदेशीर असतं कारण की आपल्याला कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन पहिली कंडिशन म्हणजे काय डिवाइड 207 म्हणजे याचा अर्थ ऍडिशन तिन्ही टर्मची ऍडिशन 207 आहे. Sn इज 207 आलं लक्षात. म्हणजेच आपण लिहू शकतो फ्रॉम द फर्स्ट कंडिशन a - d ही फर्स्ट टर्म आहे नंतर a आणि नंतरची टर्म आहे a + d यांची ऍडिशन 207 आहे. जर आपण सॉल्व्ह केलं तर d आणि d -d + d एकमेकांना नलिफाय करतील म्हणजे 3a = 207 a = 207/3. सिम्प्लिफाय केलं तर 3 6 18 आणि 3 9 27 म्हणजे a = 69 म्हणजे मिडल टर्म जी आलेली 69 आलेली. आपण a मिडल टर्म अजून केलेली आहे आणि फर्स्ट टर्म काय आहे a - d. आता आपल्याला d कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. d कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडे सेकंड कंडिशन आहे. सेकंड कंडिशन काय दिलेली आहे प्रॉडक्ट ऑफ द 2 स्मॉलर नंबर्स. आता स्मॉलर नंबर्स कुठले आहेत आपण जे 3 नंबर्स अजून केलेले आहेत ते कुठले आहेत a - d a आणि a + d. आता a + d हा हायर नंबर असणार आहे. a हा मिडल नंबर आहे आणि स्मॉलर नंबर a - d आहे. म्हणजे स्मॉलर 2 नंबर्स कुठले a - d आणि a हे 2 स्मॉलर नंबर आहे त्यांचा प्रोडक्ट किती आहे 4 6 2 3. तर तो आपण सेकंड कंडिशन मध्ये लिहूया. फ्रॉम द सेकंड कंडिशन a - d इंटू a = 4 6 2 3. सिम्प्लिफाय करायचं a ची व्हॅल्यू 69 पुट करू 69 - d इंटू 69 = 4 6 2 3 म्हणजे 69 - d = हा 69 इकडं
डिव्हिजनमध्ये येणार आहे. 23 ने डिवाइड करूया, या ठिकाणी 3 येणार आहे. 23 3 = 69, या ठिकाणी 23 2 = 46, नंतर 0 आणि 23 1 1 म्हणजे 201. परत एकदा 3 ने डिवाइड करूया, 3 6 = 18 आणि 3 7 = 21. म्हणजे 69 - d = 67, म्हणजे 67 इकडे ट्रान्सफर करूया, d ची व्हॅल्यू येणार आहे 2. म्हणजे कॉमन डिफरन्स आलेला 2. हा कॉमन डिफरन्स 2 आपण यूज करूया तिन्ही टर्म्स फाइंड आउट करण्यासाठी. पहिली टर्म जी आहे ती a - d आहे, म्हणजे a 69 - 2 म्हणजे 67 ही झाली फर्स्ट टर्म. लोअर टर्म झाले 67, मिडल टर्म आहे a 69 आणि हायर टर्म जी आहे ती a + d म्हणजे 69 + 2 म्हणजे 71. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल 3 टर्म ज्या आहेत त्यामध्ये हे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत, कारण की प्रत्येक मधला कुठल्या 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्मला डिफरन्स 2 आहे, म्हणून ही अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. म्हणून आपण आन्सर लिहिलेलं आहे 3 टर्म्स विच आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन आर 67 69 71. यांची जर ऍडिशन केली तर आपल्याला 207 येणार आहे. आणि जर मल्टिप्लिकेशन ऑफ रिमेनिंग फर्स्ट 2 टर्म्स स्मॉलर टर्म्स 67 आणि 69 केली तर आपल्याला 4623 येणार आहे. आपलं हे आन्सर फायनल आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 10 पहा. देर आर 37 टर्म्स इन अन अरिथमेटिक प्रोग्रेशन. द सम ऑफ द 3 टर्म्स प्लेस एक्झॅक्टली ॲट द मिडल इज 2 to 5 and sum of the last 3 terms is 4 to 9. Write the arithmetic progression. आता ह्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये 2 कंडिशन दिलेल्या आहेत. क्वेश्चन थोडासा लेंदी आहे, पण यामध्ये कुठलाही ट्रिक नाहीये. आपल्याला स्ट्रेट फॉरवर्ड कॅल्क्युलेशन करायचे आहेत. फक्त लक्षात काय घ्यायचंय, मिडल टर्म कुठली असणार आहे. देर आर 37 टर्म्स. आता ज्यावेळेस टर्म्स असतात, नंबर ऑफ टर्म्स असतात, त्यावेळेस आपण मिडल टर्म कशी कॅल्क्युलेट करतो. टोटल नंबर ऑफ टर्म्सला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर जो काही नंबर येईल तो मिडल असतो. परंतु टर्म जर मिडल कॅल्क्युलेट करायची असेल तर ती कशी कॅल्क्युलेट करणार. आता इथं या ठिकाणी ऑड नंबर आहे, म्हणजे ऑडला 2 ने डिवाइड होणार आहे का, नाही. म्हणजे ती कशी कॅल्क्युलेट करणार, n + 1/2 ही झाली मिडल टर्म. आलं लक्षात. आणि जर टर्म जर इवन असतील तर त्यावेळी मिडल टर्म्स ह्या 2 असतात. जर 40 जर टर्म्स असतील तर त्यावेळी 2 ने डिवाइड केल्यानंतर 20 येणार आहे, बरोबर आहे की नाही. तर 20 टर्म्स च्या मध्ये 20 टर्म्स लेफ्ट साइडला 20 टर्म राईट साइडला जर घेतल्या तर मध्ये टर्म राहत नाही, म्हणून 19 टर्म 20 टर्म ही जी आहे ती टर्म आपल्याला सेंटरला यायला पाहिजे. म्हणजेच काय झालं, 20th टर्म सुद्धा मिडल असणार आहे आणि 21th टर्म देखील मिडल असणार आहे, कारण की इन बिटवीन त्यामध्ये 20.5 असणार आहे. ती टर्म असणार आहे का नाही, तर ह्या दोन्ही टर्म मिडल असणार आहेत. कधी, जेव्हा नंबर ऑफ टर्म्स इवन असतील तर. आणि जेव्हा नंबर ऑफ टर्म्स ऑड असतील त्यावेळी आपल्याला त्यामध्ये 1 ऍड करायचा आणि डिवाइड बाय 2 करायचं आहे. आता आपल्या गिवन एक्झाम्पल मध्ये 37 टर्म्स आहे, त्यामध्ये 1 ऍड करायचे डिवाइड बाय 2 म्हणजे 38/2. म्हणजे किती, 19 टर्म जी आहे, 19 टर्म जी आहे ती मिडल टर्म असणार आहे. 19 टर्म्स ही मिडल असणार आहे. त्यानंतर इकडे किती टर्म असणार आहे आणि इकडे किती टर्म्स, तर इक्वल टर्म्स असणार आहेत. या ठिकाणी 18 टर्म असणार आहे आणि या ठिकाणी 18 टर्म्स असणार आहे. आणि ही मिडल जी टर्म आहे ती 19 टर्म असणार आहे. 18 + 18 म्हणजे 36 आणि ही मिडल टर्म 37. अशा पद्धतीने टोटल 37 टर्म्स असणार आहे. म्हणजे जी 19 टर्म आहे ती मिडल टर्म आहे. आपल्या लक्षात आलं. तर पहिल्या कंडिशन मध्ये काय दिलेलं आहे, सम ऑफ द 3 मिडल प्लेस एक्झॅक्टली 3 टर्म्स प्लेस एक्झॅक्टली मिडल इज 2 to 5. म्हणजे ही 19 मिडल आहे. त्याच्यानंतर इकडची जी टर्म असणार आहे 18 टर्म आणि इकडची टर्म जी आहे 20, या 3 टर्म्स आहेत ह्या एक्झॅक्टली मिडल असणार आहेत. ह्या तिघांची ऍडिशन 2 to 5 असणार आहे. ही झाली पहिली कंडिशन. आणि सेकंड कंडिशन मध्ये काय दिलेलं आहे, सम ऑफ द लास्ट 3 टर्म्स. आता शेवटची टर्म किती आहे, 37 टर्म दिलेल्या आहेत. जी शेवटची टर्म आहे 37 टर्म जी आहे ती शेवटची आहे. मग 36 एक असणार आहे आणि 35 असणार आहे. तर ह्या ज्या 3 टर्म्स आहेत 35, 36, 37 टर्म, या तिन्ही टर्मची ऍडिशन 4 to 9 आहे. 2 कंडिशन दिलेल्या, त्यावरून 2 इक्वेशन्स येणार आहे. कारण की आपल्याला फर्स्ट टर्म माहित नाहीये, कॉमन डिफरन्स माहित नाही. म्हणजे आपल्याला ए आणि डी हे अजून करावं लागणार आहे. त्यावरून 2 लिनियर इक्वेशन्स येतील. दोन्ही लिनियर इक्वेशन सॉल्व्ह केले की आपल्याला फर्स्ट टर्मची व्हॅल्यू आणि कॉमन डिफरन्सची व्हॅल्यू मिळणार आहे. मग आपण त्या ठिकाणी अरिथमेटिक प्रोग्रेशन जे आहे ते आपण या ठिकाणी लिहू शकतो. तर कन्सेप्ट तुमच्या लक्षात आला असेल की मिडल टर्म कशी फाइंड आउट करायची. जेव्हा ऑड नंबर्स असतात तेव्हा n + 1/2 घ्यायचा इवन नंबरचा,
या पद्धतीने काढायचं. तर आपल्या या ठिकाणी ऑड नंबर आहे म्हणून आपली मिडल टर्म येणार आहे 19 टर्म येणार आहे. तर आपण सोल्युशन लिहूया. आता सोल्युशन पहा. सुरुवातीला लेट अरिथमेटिक प्रोग्रेशन फॉर अन अरिथमेटिक प्रोग्रेशन ए इज अ फर्स्ट टर्म अँड डी इज अ कॉमन डिफरन्स आणि TN इज अ एन टर्म. आपल्याला दिलेले टोटल नंबर ऑफ टर्म्स n इज इक्वल टू 37 हे आपल्याला गिवन आहे आणि दोन कंडिशन दिलेल्या आहेत. मिडल 3 टर्म्स ऍडिशन 2 to 5. आता हे जे लिहिलेलं आहे T18 T19 T20 हे आपल्याला नंतर सोल्युशन मध्ये लक्षात येणार आहे की हे टर्म्स काय घेतलेले आहेत. फक्त काय दिलेलं कंडिशन मिडल 3 टर्म्स ऍडिशन इज 2 to 5 आणि लास्ट 3 टर्म्स ऍडिशन इज 4 to 5. लास्ट 3 टर्म्स हे असणार आहे आपण ते नंतर डिस्कस करणार आहोत. परंतु गिवन काय आहे मिडल 3 टर्मची ऍडिशन 2 to 5 आणि लास्ट 3 टर्मची ऍडिशन 4 to 9 आहे आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. नंबर ऑफ टर्म्स 37 दिलेले आहेत. तर नंतर पहा की फॉर द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन टोटल नंबर ऑफ टर्म्स आर 37. म्हणजे मिडल टर्म काय येणार आहे n+1/2 म्हणजेच 19 टर्म्सची मिडल येणार आहे. आलं लक्षात. जी आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे मिडल 3 टर्म्स त्यामधली 19 टर्म ही मिडल आहे आणि लास्ट टर्म 37 आहे. मिडल जर 19 असेल तर त्याच्या आधीची आणि नंतरच्या ह्या 3 एक्झॅक्टली मिडल टर्म्स असणार आहेत. तर फॉर एनी अरिथमेटिक प्रोग्रेशन nth टर्म इज n टर्म कशी कॅल्क्युलेट करतो हा फॉर्म्युला आहे TN इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. आता आपल्याला टर्म्स फाइंड आउट करायचा T18 T19 T20 का बरं कारण की आपल्याला दिले आहेत की एक्झॅक्टली मिडल 3 टर्म्स कुठल्या कुठल्या असणार आहे. मिडल टर्म 19 आहे मग त्याच्या आधीची आणि नंतरची टर्म देखील मिडल असणार आहेत. 3 एक्झॅक्टली मिडल टर्म्स. T18 कॅल्क्युलेट करूया. A प्लस n-1 म्हणजे 18-1 इंटू D म्हणजे A प्लस 17D इन टर्म्स ऑफ A आणि D आलेले फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स मध्ये आलेले आहे. T19 आलेली A प्लस 19-1 इंटू D म्हणजे A प्लस 18D. T20 आलेली आहे A प्लस 19D. ह्या 3 आपल्याला इक्वेशन्स आलेले आहेत T18 T19 T20 आणि फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे मिडल 3 टर्मची ऍडिशन 2 to 5 आहे. तर ती ऍडिशन आपण लिहूया आणि एक इक्वेशन फॉर्म करूया. नाउ फ्रॉम द फर्स्ट कंडिशन मिडल 3 टर्मची ऍडिशन 2 to 5 म्हणजे T18 T19 T20 ह्या मिडल 3 टर्म्स काय आहे कारण की एक्झॅक्टली मिडल टर्म कुठली आहे T19 आहे आणि त्याच्या आधीची नंतरच्या टर्म म्हणजे 3 ही टर्म मिळून मिडल टर्म्स होणार आहेत. तिघांची ऍडिशन 2 to 5 आहे. आता आत्ताच आपण फाइंड आउट केलेलं T18 ची व्हॅल्यू T19 ची व्हॅल्यू T20 ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ A आणि D. A प्लस 17D A प्लस 18D प्लस A प्लस 19D इज इक्वल टू 2 to 5. A प्लस A म्हणजे 3A होणार आहे 17D 18D 19D ची ऍडिशन होणार 54D म्हणजे 18 जो मिडल आहे त्याला 3 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 54D होणार आहे इज इक्वल टू 2 to 5. हे झालं फर्स्ट इक्वेशन आणि अशाच पद्धतीने आपण एक सेकंड इक्वेशन फॉर्म करणार आहोत सेकंड कंडिशन वरनं. सेकंड कंडिशन साठी आपल्याला लास्ट 3 टर्मची TN जे आहेत लास्ट 3 टर्म्स फाइंड आउट करावं लागणार आहेत इन टर्म्स ऑफ A आणि D. तर T35 काय असणार आहे A प्लस 35-1 म्हणजे फॉर्म्युला काय आपला TN इज इक्वल टू A प्लस इंटू ब्रॅकेट n-1 इंटू D. हा फॉर्म्युला आपण यूज करतोय nच टर्म फाइंड आउट करण्यासाठी कुठल्या अरिथमेटिक प्रोग्रेशनसाठी. तर T35 म्हणजे n ची व्हॅल्यू 35 पुट करायची A प्लस 35-1 इंटू D म्हणजे A प्लस 34 इंटू D. T36 येणार आहे A प्लस 35D T37 येणार आहे A प्लस 36D. या तिन्ही व्हॅल्यू आपल्याला यूज करायच्या सेकंड कंडिशन साठी. फ्रॉम द सेकंड कंडिशन दिलेली आहे ऍडिशन ऑफ द लास्ट 3 टर्म्स इज 4 to 9. मग T35 T36 T37 यांची ऍडिशन जर घेतली तर T35 A प्लस 34 या ठिकाणी फाइंड आउट केलेला आहे T36 A प्लस 35D T37 A प्लस 36D इज इक्वल टू 4 to 9. जर सिम्प्लिफाय केलं तर 3 इंटू A आणि 34 35 36 ऍडिशन येणार आहे 105D. हे झालं आपलं सेकंड इक्वेशन. दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाले की ज्याच्यामध्ये A आणि D दोन्ही व्हेरिएबल आहेत. दोन लिनियर इक्वेशन्स आहेत. दोन्ही लिनियर इक्वेशन आपण सॉल्व्ह करूया आणि A आणि D ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. दोन इक्वेशन जे आपल्याला मिळाले ते पुन्हा एकदा आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. वी गॉट 2 इक्वेशन्स 3A प्लस 54D इज इक्वल टू 2 to 5 आणि 3A प्लस 105D इज इक्वल टू 4 to 9. मग 3A आणि 3A आहे म्हणजे दोघांची जर आपण ऍडिशन केली किंवा सबट्रॅक्शन केल्यानंतर 3A इलिमिनेट होणार आहे फक्त D व्हेरिएबल राहणार आहे. तर या ठिकाणी सबट्रॅक्शन घेऊया. सबट्रॅक्ट 1 फ्रॉम 2 म्हणजे 3A प्लस 105D इज इक्वल टू 4 to 9 मायनस 3A प्लस 54D इज इक्वल टू 2 to 5. सबट्रॅक्शन करताना
सेकंड इक्वेशनच्या प्रत्येक टर्मची साईन चेंज करायची, मायनस होणार मायनस होणार मायनस होणार, म्हणजे हा 3a प्लस आणि मायनस 3a इलिमिनेट होणार आहे. 105 मायनस 54 51d इज इक्वल टू यांची सबट्रॅक्शन 205. म्हणजे इक्वेशन आपल्याला मिळालेले 51d इज इक्वल टू 205. फक्त d हा व्हेरिएबल आहे, d ची व्हॅल्यू मिळणार आहे 204 अपॉन 51. म्हणजे 51 इंटू 4 जर केलं 50 इंटू 4 200 आहे, म्हणजे या ठिकाणी 1 आहे, म्हणजे 51 इंटू 4 म्हणजे 204. d इज इक्वल टू 4 आलेली, d ची व्हॅल्यू 4 आलेली, म्हणजे कॉमन डिफरन्स जो आहे तो d आपल्याला मिळालेला आहे. आता आपल्याला फर्स्ट टर्म फाइंड आउट करायची. फर्स्ट टर्म फाइंड आउट करण्यासाठी d ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट करा. 3a प्लस 54d इज इक्वल टू 225. हे झालं आपलं इक्वेशन. त्यामध्ये d ची व्हॅल्यू 4 पुट केली तर 3a प्लस 54 इंटू 4 इज इक्वल टू 225. मल्टिप्लिकेशन याचं 216 आहे. सबट्रॅक्शन केल्यानंतर 3a इज इक्वल टू 225 मायनस 216 म्हणजे 3a इज इक्वल टू 9. a ची व्हॅल्यू आलेली 3, म्हणजे फर्स्ट टर्म आलेली आपली 3 आलेली. कॉमन डिफरन्स आलेला 4. म्हणजे आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन फाइंड आउट करण्यासाठी ज्या दोन बेसिक गोष्टी माहित पाहिजे ते आपल्याला मिळालेल्या आहे. तर आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन फाइंड आउट करूया. मग आपल्याला फॉर धिस अरिथमेटिक प्रोग्रेशन फर्स्ट टर्म मिळालेली 3, कॉमन डिफरन्स मिळालेला आहे 4, d इज इक्वल टू 4 आणि नंबर ऑफ टर्म्स किती आहेत 37 टर्म्स आहेत. आपल्याला हे गिवन आहे आणि हे आपण फाइंड आउट केलेलं आहे. मग t1 काय असणार आहे, t1 असणार आहे पहिली टर्म असणार आहे 3. t2 कशी काढणार, t2 इज इक्वल टू t1 प्लस d, कॉमन डिफरन्स जो आपण ऍड करणार, म्हणजे सेकंड टर्म आलेली 7, थर्ड टर्म जी आहे t2 प्लस d म्हणजे 7 प्लस 4 म्हणजे 11 आणि फोर्थ टर्म आलेली आहे 11 प्लस 4 15. अशा पद्धतीने 5th 6th टर्म कॅल्क्युलेट केला तर आपल्याला लास्ट टर्म असणार आहे 37 टर्म. बरोबर आहे ना. 37 टर्म काय कशी कॅल्क्युलेट करणार, a प्लस n मायनस 1 इंटू d, कारण की आपण एक एक कॅल्क्युलेट करणार नाही. जी आपल्याला nth टर्म कॅल्क्युलेट करतो त्याचा फॉर्म्युला माहिती आहे की a प्लस n मायनस 1 इंटू d. 37 टर्म फाइंड आउट करताना a ची व्हॅल्यू 3, n ची व्हॅल्यू 37 आणि d ची व्हॅल्यू 4 जर पुट केली तर आपल्याला 37 जी 37th टर्म आहे त्याची व्हॅल्यू येणार आहे 147. मग आपलं जो सिरीज आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन सिरीज आहे तर फर्स्ट टर्म आहे आपली 3, त्याच्यानंतर 7, नंतर 11, नंतर 15 असं कंटिन्यू जर करत गेलं तर आपली जी टर्म येणार आहे 37 टर्म ती 147 असणार आहे. आणि ही एक फायनाइट सिरीज आहे की ज्याच्यामध्ये फर्स्ट टर्म a आहे, फर्स्ट टर्म 3 आहे, कॉमन डिफरन्स 4 आहे, नंबर ऑफ टर्म्स किती आहे 37 आहे. तर ही झाली आपली सिरीज. जर आपण जे इक्वेशन दिलेले आहेत की एक्झॅक्टली मिडल 3 टर्म्स आणि लास्ट 3 टर्म्स त्याची ऍडिशन जर पाहिली तर ती आपल्याला या ठिकाणी टॅली करता आली पाहिजे. तर आपली ही सिरीज आलेली आहे. मग आपण जस्ट एक कंडिशन साठीच होती की नाही ती पाहूया. तर लास्ट टर्म जे आहे, लास्ट टर्म आपली किती आहे 147, बरोबर आहे ना. इथं 147 आहे, त्याच्या आधीची टर्म किती असणार आहे, कॉमन डिफरन्स 4 आहे, म्हणजे आधीची टर्म असणार आहे 143 आणि त्याच्या आधीची टर्म असणार आहे 139. तर ह्या ज्या 3 टर्म्स आहेत 139 प्लस 143 आणि 147 यांची जर ऍडिशन केली तर किती यायला पाहिजे ती, या ठिकाणी 9, या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी 4, म्हणजे 429 यांची ऍडिशन येते. आणि आपल्याला कंडिशन मध्ये देखील दिलेली की लास्ट 3 टर्मची ऍडिशन ही 429 आहे. म्हणजे आपण या ठिकाणी आन्सर जस्ट टॅली केलेलं आहे. त्याच पद्धतीने जर मिडल 3 टर्म्स काढल्या तर त्यांची ऍडिशन देखील आपल्याला 225 यायला पाहिजे. ते तुम्ही या ठिकाणी क्रॉस चेक करा. म्हणजे आपलं या क्वेश्चनचं आन्सर जे आहे फॉर द गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन सिरीज 3, 7, 11, 15 अप टू 147. तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 10 पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. आता राहिलेले क्वेश्चन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूया. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू.